नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहे. आता ह्या बाग आहे जवळपास माझ्या मते 2.5 वर्षाचा बाग आहे. तरी आपण शेतकऱ्यांकडून ऐकून घेऊ की याच्यामध्ये काय अडचणी होत्या, लहान मोठे झाडं का आहे, कसं आहे. तर आपल्यासोबत आहे राहुल शेठ. नमस्कार राहुल शेठ. नमस्कार नमस्कार. तुमचं नाव सांगा. राहुल बाबासाहेब दहातोंडे, बरं बरं. आपला बाग कुठे आहे? जोरवाडी, जोरवाडीला, तालुक्यात तिसगाव. तिसगाव आखाडी. बरं, आता हे जे झाडं आहे तुमचे, हे किती दिवसाचे आहे? म्हणजे याचं वय किती? आता 2.5 वर्ष झालेत. 2.5 वर्षाचे, बरोबर. म्हणजे आणि ह्याच्यामध्ये आता आपली भेटून जवळपास 3-4 महिने झाले. 4 महिने झाले. 4 महिन्याआधी तुमच्या झाडाची काय परिस्थिती होती? तुमच्याकडून काय चुका होत होत्या? किंवा पाण्याच्या असो किंवा तुमचा झाडाचा पिवळेपणा असो, ह्या सगळ्या कशा सॉल्व्ह झाल्या? तुमच्या काय अडचणी आल्या होत्या? त्या अडचणी तुम्हाला कशा मी सांगितल्या समजून? त्याच्याबद्दल तुमच्याकडून थोडी माहिती पाहिजे. तर 4 महिन्यापूर्वी बागाचा कंडिशन अशी होती का झाडं याच्यात 40% 40-50% झाडं पिवळी झालेली होती. ओके ओके. आणि जसे की आता हे झाड आहे, हां. आपण बघतोय कव्हर झालंय, पण लय थोडंसं cover पिवळेपणा झालंय. आहे. जास्त कव्हर झालं ते, हां पण ते हे तर नॉर्मल आहे. हां, त्या टायमिंगची कंडिशन जास्त होती जास्त, खूप जास्त प्रमाणात जास्त होते. आपण बघितलं होतं. आणि झाडाची लेवल जे आहे का हां, ती पण काय आम्हाला काय त्याचं नॉलेज येतच नव्हतं. पण नेमकं असं खालीवर. कशामुळं हो राहिलं. खालीवर होत हा, होते. पण ज्यावेळेस ती छाटणी केली हां, त्या टायमिंगला झाडं एकसारखे चालले. नवीन नव्हती चालली टोटल. बरोबर बरोबर. नवीन पूर्ण नवीन चालली.